आज आपल्याला ना हा पाईप, हा फिल्टर आणि एवढं सगळं सामान जोडायचं आहे. तर मग हे सगळं घेऊन निघालो दुसऱ्या वावरात. गाडी सावलीला उभी केली आणि हे सगळं सामान घेऊन पाईपापाशी आलो. तिथे हे सगळं जोडायला सुरुवात केली. एवढं जोडून झाल्यावर हा फिल्टर जोडायचा होता. मग 2-3 तासामध्ये हे सगळे पाईप, फिल्टर वगैरे जोडून फिनिश केलं. आता पाणी सोडायला एकदम रेडी होतं. पण हा फेस वॉल बसवायचा राहिला होता. पार त्या कडेला जाऊन तो पण बसून टाकला. मग लगेच मोटर ऑन करून दिली आणि पाणी पण यायला लागलं. इकडे वावरात मस्त ड्रिपनी पाणी पण पडायला लागलं. ज्या वेळेस नळ्या मोकळ्या होत्या तेव्हा वाऱ्याने बेडवरून खाली सरकल्या होत्या. त्या सगळ्या मला सरळ करायची वेळ आली. मग ते सगळं काम पार पाडून मी फायनली घरी निघालो. घरी आल्यावर आपली हालत बघा, पार चिखलानी भरून गेलतो. तर परत आंघोळ करून घेतली. मग तेवढ्यात नर्सरी वाल्याचा कॉल आला. फ्लावरच्या रोपाची गाडी आली होती. त्यांना घर माहित नव्हतं. मग रस्त्याला येऊन उभं राहिलो. मग रोपाची गाडी आली आणि गाडीत बसून वावरात निघालो. गाडी डायरेक्ट वावरात घातली आणि आता हे सगळं रोप खाली उतरवायचं आहे. मग इथं 12,000 रोप उतरवलं आणि गाडी तिथून दुसऱ्या कोपऱ्यात नेली आणि तिथे पण 11,000 रोप उतरून घेतलं. मग ते झाल्यावर पाण्याचा फवारा भरून आणला, कारण हे रोप उद्या लावायचंय तर त्याला पाणी द्यावं लागेल ना. मग सगळ्या रोपाला पाणी देऊन झालं. इकडे हे बेड अर्धे भिजले होते. उद्यापर्यंत रेडी होतील. उद्या फ्लावर लावायची आहे ते बघण्यासाठी लाईक, सबस्क्राईब, फॉलो करून ठेवा.